वाटतं मी पहिला रेडी व्हावं, मस्त रेडी वगैरे होऊन मग हेअर कट करायचं. मला खूप भीती वाटते पहिला तर हेअर कटिंग करायला. पुढचेच फक्त थोडे जास्त कट केले. बघ इकडे, मला असं वाटतंय मम्मी रागवली. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा होणार आहे, खूप मस्त होणार आहे, कारण मी आज करणार आहे हेअर कट. मी खूप टाइम नंतर हेअर कटिंग करणार आहे, कारण की माझे हेअर लवकर वाढत नाही. पहिली गोष्ट तर म्हणजे मी स्कूलला होती तेव्हा माझे खूप लॉंग हेअर होते आणि मग 10th झाल्यानंतर मी हेअर कट केलेला, त्याच्यानंतर माझे हेअरच वाढत नव्हते. आणि मी स्वतःच करते, कारण मी हेअर ड्रेसर आहे. सो मला सलूनला जायची गरज नाही, मी घरीच स्वतः हेअर कट करते. तर बघूया, घरी मम्मी आहे, मम्मीला मी विचारते की मी हेअर कट करू का, प्लीज मम्मी, असं मी थोडं बोलणार. मम्मी बोलेल की नको कशाला कापते एवढे मोठे हेअर. पहिला तर मी तुम्हाला हेअर दाखवते, माझे एवढे आहेत. हे पण खूप मुश्किलने वाढले आहेत यार, आणि हे कापायला पण माझ्या खूप असं बोलतात ना, जीवावर आलंय की नको लाईक. पण खाली मला असं वाटतं खालून मी थोडे कट करावे, म्हणजे एवढे तरी मी कट करते. आणि इथून ना वरतून एवढे तरी कट केले पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे मी स्वतः करते. हे मी कधी केलेले, 6 month आधी केलेलं आय थिंक मी एवढे कट केलेले. सो बघूया कसं काय रिझल्ट आहे ते. मी स्टार्ट करणार आहे. सो बी कंटिन्यू, नक्की बघा माझा हेअर कट आणि बी कंटिन्यू. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. सो गाईज, मला असं वाटतंय की मी रेडी वगैरे होऊन मग नंतर हेअर कट करावा. सो मी पहिला मेकअप करणार आहे, मग हेअर कट दाखवणार आहे, कारण की खूप टाईमपासून मला असे लॉंग हेअर बघायची सवय आहे, म्हणजे स्ट्रेट हेअर बघायची सवय आहे. सो आज मी काहीतरी वेगळं करणार आहे, म्हणजे थोडंसं माझं लुक पण चेंज होणार आहे. तर मला असं वाटतं मेकअप वगैरे करून मग हेअर कट करावं, म्हणजे फोटोज वगैरे पण मी काढेन. सो चलो पहिला मी मेकअप दाखवते, मी मेकअप वगैरे कसा करते ते, आणि मग हेअर कट पण दाखवते, म्हणजे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला दाखवते. आणि नंतर मम्मीची रिॲक्शन पण आपण बघूया. सो स्टार्ट. पहिला मॉइश्चरायझर, न्यूड सिंपल मेकअप पाहिजे. सो फाउंडेशन एकदम हलकं, जास्त असं वाईट नाही. खूप भारी वाटतं यार, मी आज हेअर कट करणार. म्हणजे मी नॉर्मली करते हेअर कट, पण मी एकदम थोडेसेच हेअर कट करते. आज मी थोडे जास्त करणार आणि फोडून पण शॉर्ट करणार आहे. सो मी खूप एक्सायटेड पण आहे करायला, आणि खास तर मम्मीचे रिॲक्शन बघायला. मला असं वाटतं, म्हणजे कुठेतरी वाटतं की मम्मी ओरडेल पण, आणि कुठेतरी वाटते ठीक आहे, म्हणजे जास्त शॉर्ट नाही करणार आहे तर नाही ओरडणार मम्मी. पण बघूया काय बोलते मम्मी. कसं झालंय माझा मेकअप, कॉमेंट्समध्ये सांगा. सो गाईज, फायनली ती घडी आली आहे ज्या घडीची तुम्ही पण वाट बघत होता आणि मी पण वाट बघत होते. सो मी मस्त तयार वगैरे होऊन माझा हेअर कट करणार आहे. मला असं वाटतं अशी पहिली मी असेल जी मस्त तयार वगैरे झाले आणि मग हेअर कट करणार आहे. गाईज, मला खूप भीती वाटते पहिला तर हेअर कटिंग करायला, कारण मी लवकर हेअर कट नाही करत. सो स्टार्ट करूया. एवढे करू. मला तर असं वाटतं मी एवढे तरी शॉर्ट करावे, माझं एवढं मन आहे, पण मम्मी ओरडेल. माझा लुक चेंज होणार आहे. सो मिडल पार्टिशन पहिला करून घेते. हसायला येतं यार.
कटिंग झालंय माझं. सो गाईज हेअर कटिंग झालाय. बघू शकता तुम्ही आणि तुम्हीही घरी करू शकता हेअर कट. खालून मी जास्त शॉर्ट नाही केले पण इथले मी वरचे हेअर थोडे शॉर्ट केले आणि थोडासा लुक पण चेंज वाटतोय मला. मी हेअर कट केला. कशी दिसते पिल्लू? मस्त दिसते. मम्मी कशी दिसते मी? सांग. मम्मी रागवली की काय? मम्मी अगं जास्त नाही कट केले, पुढचेच फक्त थोडे जास्त कट केले. बघ इकडे अजून कापू. कैसे तू गुनगुनाए मुस्कुराए. मस्त वाटते ना मम्मी? सो मला असं वाटतंय मम्मी रागवलीये. सो आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका न्यू ब्लॉग सोबत.